जागेवरती. म्हणजे आज हॉरर प्लेस नाही आहे, पण आपण आज ट्रेकिंगला निघालो आहे करत. आता आपण गुरु राजबर्गे यांच्या घरी जाऊयात आणि मागकडे आपल्या ते छोट्या माणसांना घेऊयात आणि तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो गुरुराज दिसतो कसा. चला आपण जाऊन तुम्हाला परत एकदा नमस्कार मित्रांनो, आपण पोचलेलो आहे बघा अजिंक्य तारेवरचं. आपण आले अजिंक्य तारे तिथं सगळीजण घेऊन आले टोटली. आणि इथं बघा विराज भाऊ त्यांच्या प्रजातीच्या माणसांना गावाकडे देतो जवळच्या माणसांनी. आपण आता बोलतो बघा अजिंक्य बरंच काम चाललेलं आहे. हे बघा मित्रांनो, हा सातारचा एकदम पलीकडचा भाग आहे. इथं कचरा डेपो, म्हणजे इथं सगळा अख्ख्या सातारचा कचरा, जे सुंदर सातारा स्वच्छ सातारा सकाळची गाडी येते, हे बघा सगळं रिसायकल इथं होतं कचऱ्याचं. तुम्ही बघता हे खूप मोठं मित्रांनो. बघा आपल्याला वाटतं आपल्या आयुष्यात खूप संकट आहेत, पण ही लोक म्हणजे काय यांचं आयुष्य खतरनाकच आहे. म्हणजे बघा जीवाशी खेळून ब्लॉग काढावं काम करावं लागतंय. खरंच सॅल्यूट आहे. किती लांब आहे बघा. तन्मय इकडे आहे ना, तन्मय तन्मय पण पीडब्ल्यू ला आहे कोण आता? मी नाही, मी सोडलं पीडब्ल्यू. तर नमस्कार मित्रांनो, इथं काय झालं तर इथं सुद्धा वारं खूप होतं. तर आता आपण जाणार होतो बारामतीची विहीर, जी खूप प्रसिद्ध आहे सातारा शहरामध्ये. कारण तर ही शाहू महाराजांच्या काळात बांधली गेलेली विहीर होती. तर आता आपण निघालो आहे बघा. तिथं अजिंक्यताराचा ट्रॅक आपण मधूनच थांबवला, कारण तर आपण म्हणले काहीतरी नवीन जागा एक्सप्लोर करू. आणि मी पण काय आजपर्यंत बघितली नव्हती बारामतीची विहीर, त्यामुळे आता आपण तिकडे निघालो आहे. चला आपण तिथं जाऊन ब्लॉग परत एकदा कंटिन्यू करूया. आपण आलतो बघा इकडं बारामतीच्या विहिरीकडे जाणार आहे आज आपण आपल्या इथल्या. तर आज आपण इथं ऊस खायला थांबलो. तुम्ही पाहू शकता बघा, ऊस खायला थांबलो आहे आपण. आणि हे बघा ऊस खाणार आहे आपली मेंबर. आता आपण ऊस घेतला आहे, इथनं आपण जाणार आहे डायरेक्ट बारामतीच्या विहिरीवरती. आता आपण नागेवाडीत एक रस्ता जातो, इथनं आपण जाणार आहे बारामतीच्या विहिरीकडे. तर आता तुम्हाला दाखवतो बारामतीची विहीर. ती सुद्धा खूप सुप्रसिद्ध विहीर आहे. त्या विहिरीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला विहिरीपाशी गेल्यावर सांगतो, तिथनं वाचून, मला पण नाही माहीत. कारण नाही बघा असे बघ मग खायला लागलं काय बघ. तिसरा जण एक आहे, त्याला व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही, लई डिमांड आहे, व्हिडिओमध्ये नको घेऊ मला म्हटला, घेत नाही. चला आता आपण जाऊयात बारामतीची विहिरी. आता आपण बारामतीच्या विहिरी इकडे निघालेलो आहे. बारामतीची विहिरी पाहू शकतो पुढं. हे बघा पूर्ण निसर्ग निसर्गमय वातावरण आहे पूर्ण. बघा मित्रांनो, की कसा एकदम ते म्हणतो ना आपण की डेकोरेशन केलं का ते एकदम टॉप. तर पण हे म्हणजे नॅचरल आहे. पहिली गोष्ट म्हणजे नॅचरल आहे पूर्ण. हे बघा मित्रांनो, बघा आता आपण आलेलो आहे बारामतीच्या विहिरीचं, पोचतोय थोडक्यात. त्याचं मोठं बांधकाम आहे म्हणजे ओके पोचलेलं आहे आपण बारामतीच्या विहिरीपाशी. 2 मिनिटात आपण आत जाऊया मित्रांनो. बघा आता आपण आलेलो आहे टोटल इथं. आता इथं तुम्हाला सांगतो, छावा पिक्चरमधलं संभाजी महाराजांचं शूटिंग पण इथं झालं. कुठं झालं शूटिंग ते पण दाखवतो. हे बघा इथं कुठले तरी बाबा माहिती देत होते. रेत बघा मित्रांनो काय जायला, तिथनं वरती डायरेक्ट निघते तो बाबा. बघू शकता एकदम प्रॉपर, म्हणजे विटांचं खूपच खतरनाक असं लाईफ म्हणतो आहे. हे बघा आपण आलो इथं बारामतीची विहीर. इथनं एक वेगळा व्ह्यू आहे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण आलो डायरेक्ट खाली. आता आपण आलोय बघा इथं. हे बघा इथं काहीतरी विषय आहे. आय थिंक हा रस्ता इकडं जातोय. आणि हे बघा तिथं आपण जातोय आता एका साईडचं. ही मगाशी आपण जे पाहिलं होतं
आपला ब्लॉग अचानकच बंद झाला. ही विहीर आहे बारामतीची. इकडं बाबा काहीतरी माहिती देत होते. रस्ता जातोय त्या रस्त्याने आपण जाऊयात. ओके पायऱ्या दिसतात नाही काय प्रॉब्लेम. परत वरती आलोय. हे बघा शाही दरबार टाईप पूर्ण आहे. येतं बघा पूर्ण विहीर. या विहिरीत कासव पण दिसतं म्हणतात, पण आता काय आपल्याला दिसत नाही. हे बघा या विहिरीचं असं वैशिष्ट्य आहे. 12 मोठ्याची विहीर का म्हणतात. या विहिरीत एक साथ 12 मोटर चालतात. म्हणजे आता इथं मोजायला आय थिंक माझ्यापेक्षा पाईप नाही आहे तिथं. ॲटलिस्ट ॲट अ टाईम 12 मोटर चालतात. तरीसुद्धा या विहिरीतलं पाणी कधी संपलं नाही. आजपर्यंत या विहिरीतलं पाणी संपलं नाही असं सगळी इथली लोक म्हणतात. आणि कलाकारी हे काही एक कमी नव्हते. हे बघा तिथून पाणी जातं, जे वरती इथं पाणी पडतं. हे बघा हे इथं जे पाणी पडतं ते त्या तोंडातून खाली जातं. मित्रांनो हे बघा ही जे तुम्ही म्हणताल हे 1 2 3 हे तुम्ही बघत असाल. हे आता यावनं तुम्हाला कळत असेल हे काय होतं. हे पहिल्या टायमिंगच्या राजघराणा म्हणजे जरा बराच हे जे चर्चा व्हायची तिथलं हे त्याला म्हणतो ना आपण काय म्हणतो त्याला, त्यावेळेस सभा बघायला होत असेल तर त्या टायमिंगला ती सगळं इथं व्हायचं. एक राजा इथं बसायची, इथं बसायचं राजा. नाही वेगळ्या टेक्निक आता ह्या बघू शकतो बघा तुम्ही. इथं काय लॉजिक लागत नाही. इथलं काहीतरी आहे इथं साईडला बरंच काय काय आहे बघण्यासारखं. हे बघा इथं विहिरीवरती काम करणारी मोटर राखीव सगळी लोक होती. पण इथला विषय खरंच म्हणजे बघण्यासारखं आहे. तुम्हाला जर हे बघायचं असेल तर तुम्हाला सांगतो कुठे घ्यायचं आहे. आपली हायवेवरून आपण डायरेक्ट सातारवरून पुण्याला जातो किंवा पुण्यावरून सातारला येतो. त्या जाताना एक गाव लागतं आणेवाडी टोल नाक्याच्या अलीकडे. सातारकरांसाठी अलीकडे, पुणेकरांसाठी पलीकडे. तर त्या आणेवाडी टोल नाक्याच्या अलीकडे एक नागेवाडी म्हणून गाव. नागेवाडी गावातून तुम्ही आत वळला की तिथं विचारा फक्त 12 मोठ्याची विहीर कुठं आहे. तिथनं एकदम तुम्हाला सांगतो जवळपास नागेवाडीपासून 4 ते 5 किलोमीटर आहे का नाही, 3 ते 4 किलोमीटरच्या आसपास विहीर आहे. खरंच म्हणजे बघण्यासारखं आहे की अगोदरच्या लोकांना म्हणजे अगोदरच्या टायमिंगला सिव्हिल इंजिनियर्स जे आपण म्हणतो आजकाल म्हणतो बुर्ज खलिफा खूप मोठा बांधला आहे, हे बांधला आहे. पण हे जर बघितलं बुर्ज खलिफा पण फिक्का पडेल. ती विहिरीचं वैशिष्ट्य आजपर्यंत कधी पाणी नाही या गावात. लागता किती गर्दी होती आज, म्हणजे इतकी गर्दी की आम्हाला लय बाहेर यावं लागलं ब्लॉक काढताना. इतकी गर्दी होती. त्या दिवशी काय होता की हिस्टॉरिकल प्लेस आहे ही. म्हणजे शाहू महाराजांच्या टायमिंगला बांधलेली विहीर आहे. तेव्हा शाहू महाराज तेथे येऊन गेलेले आहेत. विहिरीचं वैशिष्ट्य पण तुम्हाला सांगितलं. यायचं असेल तर नागेवाडी गावात या, तर विचारा 12 मोठ्याची विहीर कुठे. दोन तुम्हाला फक्त विचारावं लागेल. त्यानंतर तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, आता आपली विहीर बघून झाली ते आता आपण निघालेलो सातारला माघारी. तर तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे. आपण एक इथला सिनेमॅटिक शूट पण घेतलेला. तर तुम्हाला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट शेअर जे काही तुम्हाला करायचं आहे ते करा.